ऑलराईट, वेलकम टू सिनेमॅटिक रोड शो. आज आपण बोलूया झापूक झुपूकबद्दल, स्टारिंग सूरज चव्हाण. मी आज आवर्जून मराठीत बोलणार आहे, कारण की मला असं वाटतं की खूपशा लोकांना माझं म्हटलेलं कळत नाही आहे. पहिली गोष्ट मी सॉरी म्हणतो की मागच्या वेळेस मी 14 कोटी बोललो 14 लाखच्या जागी. ते माझ्या एका सबस्क्रायबरने मला सांगितलं आणि मी त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. हाऊएव्हर, मला असं वाटतं की तुम्ही सूरज चव्हाणला तुम्ही म्हणता की तिची पिक्चर कोणी पाहायला जात नाही, तर हे जी पब्लिक तिकडे थिएटरमध्ये नाचते ते कोण आहे? हे एका लग्नात आलेले लोक आहे का? हे तर लग्नातले आलेले लोक नाही ना, हे तर ते पिक्चर पाहायला आलेले आहे. आणि हे बघा, हे नाचत आहे सूरजसोबत, म्हणजे लोकांना चित्रपट आवडला आहे. हे जे तुमचं स्क्रीनशॉट आहे, इथे लोक पिक्चरला गर्दी करत आहे, हे दिसतंय तुम्हाला. फास्ट फिलिंग आहे. कसं काय आले हे सगळे? कारण की लोकांना पिक्चर बघायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलं, मी ते समजू शकतो. पिक्चर न बघता तुम्ही त्या माणसाला फक्त खाली पाडायचा प्रयत्न करताय का? कारण की तो एक तर गरीब आहे, दुसरा तो तुम्हाला वाटतं तो हिरोसारखं दिसत नाही. या सगळ्या गोष्टींना मागे राहून जाता जेव्हा लोकांना पाहायचं असतं. काही ठराविक लोकांना तो आवडतो, ते त्याची पिक्चर तिकीट बघताय, घेताय, पिक्चर बघताय आणि त्यांना आनंद होतोय. तर तुम्हाला आनंद होत नसेल तर ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही त्याला घडी डिमिनिंग गोष्टी बोलून तुम्ही त्याला म्हणजे काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय? तो बिग बॉसचा विनर आहे तर आहे, त्याला जर ही प्रसिद्धी मिळाली आहे तर मिळाली आहे, ठीक आहे. पण कोणाला शिव्या देणं फक्त ह्या कारणामुळे की तो गरीब आहे, तो कसा बनला, तिथे कसा पोचून गेला, अरे ह्या सगळ्या गोष्टी भावा, स्वतःला तुम्ही मोठं करा. असं कोणाला डिमिंग करून काही भेटणार नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. हा मराठीत व्हिडिओ, कारण की मी मराठी मुलगा आहे, ठीक आहे. सी एट द अदर एंड. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.